जय शिवराय सर. जय शिवराय जय शिवराय. बोला ना. सर, कालच्या तारखेतनी तुम्ही जो 9 तारखेचा जो रिपोर्ट दिलेला आहे दुष्काळामध्ये 13वा महिना, तर सर काय आहे ते रिपोर्ट? आणि बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते की सरांपासून रेकॉर्डिंग घ्या, तर काय राहणार सर ते अपडेट? नक्कीच. आता आपले 2-3 शब्द होते मागच्या 15 दिवसापूर्वी आणि ते सुद्धा. हो आणि दिवाळीतल्या पावसानं पहिले आपण शेतकऱ्यांच्या काही कमेंट्स बघा. त्या कमेंट्स थोड्याशा मला वाईट वाटलेले कमेंट्स ऐकून. हो बरोबर आहे. एक पहिली कमेंट्स आहे की तुम्ही सांगितले पावसाळा गेलाय आणि पाऊस कसा गेलाय, हा एक कमेंट. हो कांदा उत्पादकानं सल्ला दिलाय, मग आता कांदा रोपं टाकायची कशी? बरोबर. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा की तुमच्या या अंदाजामुळं व्यापारी लोक आता कापसाचे रेट, मजूर रोक किंवा भाव पडेल असं वगैरे गोष्टी आहेत. हो हो या तिन्ही ह्याचं उत्तर पहिले घेऊया आपण. पहिले समजून घ्या, पाऊस मान्सून गेला आहे आणि तो शब्द माझा पूर्ण ठाम आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं थंडी संदर्भात तुम्हाला सकाळ संध्याकाळची थंडी सांगितली. मला वाटतं ती आता बऱ्याच ठिकाणी सुरू पण झाली असेल. हो हो बरोबर आहे सर. आणि दिवाळीतला पाऊस तुम्हाला मी मागे पण म्हटलेलो आहे की दिवाळीमध्ये पाऊस आहे, पण त्याच्यामध्ये पाऊस पण लावलेला आहे की हा जो पाऊस आहे हा पाऊस दरवर्षी येत असतो. याच्यामध्ये कधी एखादा कोपरा जास्त, कधी कोणता जास्त आहे. मग याचा अर्थ हा पाऊस राहणार नाहीये लागोपाठ. बरोबर. जसा तुम्ही समजताय ना, ऑक्टोबर महिना झालाय, सप्टेंबर महिना झाला, तसा लागोपाठ नाहीये. हा नांदेड सारख्या ठिकाणी, लातूर सारख्या ठिकाणी जे काही कर्नाटक बाउंड्री लगतचे भाग आहेत त्यांना हा पाऊस थोडा कमी अधिक प्रमाणात जास्त बरसतोय. आणि विदर्भाचं पहिले खानदेशचं आपण निपटून घेऊयात. ते शेतकरी मात्र आमच्या भागाकडे तुम्ही लक्षच देत नाहीये. पहिले या भागांचा अंदाज घेऊयात. खानदेश आणि विदर्भामध्ये हा पाऊस अवघं काहीतरी 20% भागांना आणि 25% भागांनाच होणार आहे. तुम्ही कापसाला मजूर लावण्यासाठी किंवा कापूस विकण्याची एवढीही घाई करू नका. थोडाफार एका दिवसाच्या पावसाने किंवा 2 दिवसाच्या पावसाने कापूस भिजला तरी तो वाळणार आहे. पुढे तो मोकळा देखील होणार आहे पाऊस. बरोबर आहे सर. याची रेंज मर्यादा दिवसागणिक जर आपण पाहिली ना, तो भाग बदलत पद्धतीने आहे. यामध्ये बरेचसे गावं सुटणार सुद्धा आहेत. आता सायन्सच्या पुढे आपण जाऊ शकत नाही किंवा दैविक शक्ती आपल्याकडे नाही की ह्याच गावात तो अर्ध्या गावात पडेल, ह्याच्या पत्रावर पडेल, त्याच्या पत्रावर पडेल, हे सांगता येत नसतं. आणि हे तुम्हाला माहिती आहे. पावसाळा हा गेलेला आहे, मग हा पाऊस कसा येतो हा दुसरा प्रश्न होता. तर हा पाऊस गेलाय सरळ सरळ, थंडी पण सुरुवात झाली आहे, WT वारे पण ऍक्टिव्ह आहे. पण पाऊस इथून पुढे दिवाळीच्या पिरियडमध्ये दक्षिण भारतामध्ये तेलंगणा असेल, कर्नाटक असेल किंवा आणखीन जे काही तमिळनाडू परिसर असेल, इथे हा पाऊस राहतो. अजूनही तो आठवडा 2 आठवडे तिथे टिकून राहणार आहे. पण जसं बंगालच्या उपसागरामध्ये ह्या वर्षी एका पाठोपाठ एक लो प्रेशरचा प्रभाव आहे, त्या लो प्रेशरच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र, कमी दाबाचे पट्टे बनत राहतील. याचा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांना म्हणावा असा प्रभाव पडणार नाहीये. मग मराठवाड्यावरती आणि दक्षिण महाराष्ट्रावरती मोठं संकट आहे का? तर संकट मोठं नाहीये. पहिला आपला माल पावसाने भिजलाय, सोयाबीन गेली वाया. आता कापूस वेचणीची आपण घाई का सांगतोय? कारण की तितक्या पद्धतीने त्याची क्वालिटी खराब होऊ नये. याच्यामध्ये वादळी वारे, गारपीट असे कुठलेही संभाव्य धोके नाहीयेत. आणि याची व्याप्ती 70% किंवा 100% अशी सुद्धा नाहीये. मग आता 20-25% म्हणजे उदाहरणार्थ मागच्या 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस झालाय. त्यामध्ये सोलापूर, धाराशिव, सांगली, नाशिक क्षेत्र, त्यानंतर अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी, लातूर, परभणी, हिंगोलीमध्ये काही ठिकाणी. तुमच्या वाशिमला तो पाऊस सर्वदूर झालाय का? मागील ना? मागील पाऊस झाला का सर्वदूर? नाही झाला. एक्झॅक्टली. मग तशाच प्रकारचं ते वातावरण आहे. मग मी आताही सांगितलं की विदर्भ आणि खानदेशला त्या पद्धतीचा धोका नाही. जसं मागच्या वेळी झालं ना 4 आणि 6ला, त्या पद्धतीचं हे पुढचं आहे. मग आता मला सांगा, पहिल्याच जाग्यावरती हा पाऊस पडला, पुन्हा हा जागेवर पडेल असंही काही नाही. थोडा विभाग बदलून आहे. मग हरभऱ्याच्या पेरणीसाठी आपण नांदेडकरांना, लातूरकरांना, बीडकरांना सुद्धा थोडं सतर्क का केलंय की बाबा मर रोग होऊ नये किंवा मरीमुळे तुमचं बियाणं डबल प्रतीच्या पावसासारखं ते खराब होऊ नये. बरोबर आहे. आणि अशा सिम्पटम्स, असे पाऊस नोव्हेंबरमध्ये सुद्धा आहेत, डिसेंबरमध्ये आहेत. मग पेरणी करायची नाही का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. तर शेती गणित असं आहे की रिस्क आहे, ती रिस्क घ्यावी पण लागणार आहे. फक्त आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं पहिलेच शेत थोडंसं ओलसर आहे आणि थोडंसं वापसायला पण यायला वेळ आहे, तर आता थोडं 5-7 दिवस हे पाऊस उघडून जास्त थांबा ना. हा पाऊस उघडणार सुद्धा आहे फास्ट. जितक्या फास्ट येणार आहे ना 16 आणि 17ला, तितक्या फास्ट तो उघडणार सुद्धा आहे. तो काय असा 15 दिवस आणि 10 दिवस लागून राहणार नाहीये. म्हणजे ह्याची पहिल्याच म्हणजे याचं स्वरूप बघा.
मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी. मराठवाडा म्हणलं की आता विचारू नका हिंगोली राहिलं का छत्रपती संभाजीनगर राहिलं की जालना राहिलाय, असं काही नाही. त्याच्यामध्ये सगळे जिल्हे मी ग्राह्य धरतोय की ह्या जिल्ह्यांना तो पाऊस आहे, पण तो पाऊस भाग बदलत पद्धतीचा जसा असतो, म्हणजे एखाद्या जिल्ह्याला पडला, एखाद्या तारखेला भरपूरच पडला, कुठे जोरदार सुद्धा पडणार आहे. पण ह्या पावसाचं स्वरूप असं आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागोपाठ नाही आहे. आणि याच्यामध्ये काय करायचंय, आपण समजा उदाहरणार्थ जर आपण तुझं निष्काळजीपणा चाललंय, आता थंडी सुटली, पाऊस येणार नाही, हे भ्रमणार. आता आपल्या कापसाच्या कामाची मजूर नाही भेटलं तर टेन्शनही घेऊ नका, विनाकारण खर्चही करू नका. पण याच्या कामामधून जसा चांगला क्वालिटीचा कापूस आपल्या घरामध्ये आणता येईल किंवा जे काही सोयाबीन सोंगणी राहिली ती आपल्या स्पीडने करता येईल, अशा पद्धतीचं हे काम आहे. बरोबर आहे सर. आणि सर आता बऱ्याचदा आपण बघितलं की ज्यावेळेस बंगालच्या उपसागरामध्ये एखादा चक्रीवादळ किंवा लो प्रेशर आणि उत्तर भारतामध्ये WD हे दोन्ही जर याचं कॉम्बिनेशन झालं तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होत होतं. यावर्षी तसं काही राहणार का सर? मग यावर्षी तसं राहणार आहे. आपल्याला सुद्धा तो 3-4 महिन्याचा पुढचा रिपोर्ट काढायचा बाकी आहे. आता गारपीट राहणार म्हणलं की तो काय ते द्राक्ष उत्पादकांच्या पिकांना थोडा धोका राहतोय. आणि विशेषतः ह्यामुळे सुद्धा एक अंदाजामुळे नुकसानही होते आणि फायदाही होत असतो. बरोबर. माझ्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा टप्पा असा आहे की मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र यामध्ये हार्वेस्टिंग म्हणजे कापूस वेचणी आणि सोयाबीन सोंगणी हे दोन्ही महत्वाचे मुद्दे होते. आणि सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांची घाई देखील होती. या 3 ते 4 मुद्द्यांमुळे आपण तो रिपोर्ट नाही काढला हे देखील मान्य आहे. पण तो रिपोर्ट आपण हा पाऊस गेल्याच्या नंतर काढणार आहे आणि तो पूर्ण लक्षपूर्वक काढणार आहे. ठीक आहे. हे सविस्तर सांगण्यासाठी होतं की याच्यामध्ये घाबरू नका. बरोबर आहे. हा पाऊस सगळ्यांनाच धुमाकूळ घालेला असं काही नाही. पावसाळा जो पद्धतीचा होता तो पावसाळा गेलाय. आता थंडी पण 15 तारखेपर्यंत चांगली सुटणार आहे. परत आभाळ येणार आहे. तुम्हाला मागे पण म्हटलं तुम्ही, आभाळ येत जाईल, परत थंडी कमी होऊन जाईल आणि परत चांगली थंडी 22 ऑक्टोबरपासून वाढून जाईल हा पाऊस गेल्याच्या नंतर. आणि सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही रब्बी पेरणीच्या तारखा जाहीर करणार आहात. तर कोणत्या तारखेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जाहीर करणार आहात ते शेतकऱ्यांना सांगा सर. आता हेच रब्बीसाठी आता विदर्भाला पाऊस कमी आहे, तर जसं आता काय होतंय 4-5 प्रकारचे कंडिशन झाली. आता तुम्हाला मला त्याबद्दलही बोला वाटतंय. आता मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ आहे, विदर्भातही काही ठिकाणी बराचसा ओला दुष्काळ आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात ओला दुष्काळाच्या बाबतीत 1 नंबरला ठरलेला आहे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रातही ती परिस्थिती पाहायला मिळाली आहे, नाशिक क्षेत्रात सुद्धा. पण आता असं झालंय की काही ठिकाणी जालन्याच्याच उत्तरेकडील भागांमध्ये पिकांना पाणी देण्याचं काम चालू आहे. सेम विदर्भातही चालू आहे. बरोबर. अशा भागातल्या शेतातली ओल उठेपर्यंत, कारण की भिजून पेरायचं म्हटलं तर वेळ लागतो, तर अशा शेतकऱ्यांना ह्या 2-3 दिवसात पेरलं काय हरकत नाही. आणि त्या भागामध्ये पाऊस एवढा मोठाही नाहीये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून तुम्ही त्या याच्यावरती पिंडवलता पडला तरी नुकसान होण्यासारखं नाहीये. आणि तो पाऊस उगवायच्या वेळेला पडून मोकळा होईल. त्यामुळे तुम्ही 13-14च्या हिशोबामध्ये जरी पेरलं तरी चालतंय किंवा हा पाऊस जाऊन दिल्याच्या नंतरही चालतंय. कारण की काहींना जर ओल पाहिजे असेल थोडीफार, काही गावांनाच होईल, ती सुद्धा त्यामध्ये मिळते. म्हणजे असे 2 फायदे आहेत. 4-5 दिवसांनी उशिरा पेरलं तर काही नुकसानही होणार नाही आणि अगोदर पेरलं तर कमी अधिक प्रमाणामध्ये 4-5 गावांना जर शिल्लक पडला 100 पैकी आपण 10-20 गावांची जर पडला तर नुकसानामध्ये सुद्धा वापसामूळ पण होऊ शकते. अशा पद्धतीचं हे आहे. तर सल्ला तुमच्या हिशोबाने करा. वातावरण हे अशा प्रकारचं आहे. बरोबर आहे. आणि सर सर्व शेतकरी मित्रांनी व्हिडिओ शेअर करा आणि सरांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत धन्यवाद सर. नक्की धन्यवाद.